वेदू कुठं चालली? आजी मी खेळायला चालले ना. मग जाऊ दे ना खेळायला. मी खेळायला चालतो. मी खेळतो तिथेच खेळतो. इथंच खेळ, तिकडे नको जाऊ. तिकडे नको जाऊ, इथंच खेळ आपल्या अंगणामध्ये. अंगणाच्या दूर नको जाऊ तिकडे. इथंच खेळ बरं. चाल इथंच खेळ. मला घरात काम आहे. मी तिकडे काही तुला पाहायला येईन नाही. इथंच खेळ, बाहेर नको जाऊ. आजी नाही जात ना मी. इथेच खेळतो मी. इथेच खेळतो ना. इथेच खेळतो ना मी. हो ना. इथं रांगोळी घातली ना तू ना. मग रांगोळीला मिटून जाईन का तो आले. इथेच खेळतो मी. इथेच खेळतो मी. हायतच कुठं बघ खेळतो? इथंच खेळ ना मग. इथंच खेळ ना आपल्या अंगणामध्ये. मिटू दे मी तुला रांगोळी इथं. इथंच खेळ, तिकडे नको जाऊ. आजी जाऊ दे ना मग. जाऊ दे ना मला. इथेच खेळतो म्हणतो ना तुला. जाऊ दे ना मला. जाऊ दे ना मग. आजी जाऊ दे ना खेळायला जाऊ दे ना. इथंच जातो ना मी. इथंच खेळतो ना मी. मग मी भाता घेऊन जातो ना मग आजी. भाता घेऊन जातो ना मी. बरं बाई, तू नाही ऐकशील. खेळ अंगणाच्या तिकडे, आपल्या धडीच्या तिकडे नको जाजो. इथंच खेळ. मी घरात काम करून आली आणि बातच घरात ये. मग मुलीशी खेळ. जा खेळ. बातच घरात ये. भातात येतो ना आजी. मी भातात येतो ना. इथेच खेळतो. काय मस्त बोलते बाबडी. आता शाळा संपली. त्याच्या घरी काही खेळायला भेटत नाही तिथे. आता शाळा संपली, झालं मोकळं. इथं खेळ जा बेटा. तिकडे नको जा तुम्हा. वेदू इथंच खेळू आजी मी. इथंच खेळून राहिली ना. खेळ. तरी बी थोड्या वेळानं पाहायला येतोच मी. पीठ भिजवतो ना, अजून पाहायला येतो तिले. मग पोया टाकतो ना, अजून पाहायला येतो तिले. पाहत राहावं लागते बापा. पोरीबारीची जात हाय. जमाना खराब आहे. पाहत राहावं लागते. असं एकटं दुकटं सोडा नाही. इथंच खेळून राहिली म्हणा. खेळ. पाय लक्ष आहेच माया. लक्ष देतोच मी. हे येते अजून तिचे जेवायला तिचे आजोबा. पटकन पीठ भिजवतो, पोया टाकून घेतो. बाई मी खेळून राहिली इथं. आजीला माहितच नाही मला. माझी घरात काम करते. मी खेळून राहिली इथं. खेळून राहिली? चल तुले वासरू दाखवतो गाईचं. आमच्या गाईनं मस्त वासरू दिलं. पांढरं भुरं आहे. मस्त आहे लहानसं. चल तुले दाखवतो. मला दाखवा. हो वासरू. चल दाखवतो तुले. कोठ्यात आहे? चल कोठ्यात दाखवतो तुले वासरू. आजोबा आमच्या इथं बी वासरू होतं. मोठं झालं आता ते वासरू. मोठं दूध पित होतं ते. चांगलंय. चल आपलं वासरू दाखवतो तुले आता. वासरू. हो वासरू. आले काय हो तुम्ही? झाला स्वयंपाक बी झाला. या वाढतो, जेवून घ्या. हो वाढतो. वेदू कुठं आहे? बिस्किट पुढं आणलं मी तिच्यासाठी. बोलाव तिले. ते काय बाहेरच तर खेळून राहिली ना. आले तर दिसले नाही का तुम्हाला? बाहेर कुठं आहे? बाहेर काळ कुत्र नाही. कोणी नाही बाहेर. दिसलीस तर नाही ना मध्ये. बाहेरच खेळत होती ना. बाहेरच खेळत होती. आताच तर मी पाहून आले. बाहेरच खेळत होत्या. मी म्हणलीच होती तिला धडीच्या तिकडे जाऊ नको म्हणून. धडीवरच खेळत असाल. पाहिलं नाही तुम्ही चांगल्यानं. पाय चला. धडीवर कुठं आहे? धडीवर चाल बरं, दाखव बरं. आता बाहेरूनच येते. तिथूनच तर मी आलो ना. माझ्या भोकले झाले का तो? दिसली नाही मध्ये. चला, धडीच्या खाली की बसली असन. चाल दाखव तूच. कुठं धडीच्या खाली? कोणत्या धडीच्या खाली बसली तर? एवढा तिथून आलो तर दिसली नाही ना. दाखव कुठं आहे तर. चला, बसली असन तिथंच खेळत असन. कुठं जाईन ते? आताच तर पाहून आली. पीठ भिजवलं तिला पाहिलं की तिथंच तर खेळत होती. मग पुढे टाकून घेतल्या मी. तेवढ्यात तुम्ही आले आणि तुम्ही म्हणता दिसले नाही. चला बरं. आता कुठं जाईन ते? इथून इथंच खेळत होती ना. चाल ना तर. पाय ना तू कुठं खेळत होती कुठं खेळून राहिली तर. दाखव ना. चाल ना. चला, कुठं नाही गेली. इथंच खेळत असन. चला. दाखव कुठं आहे तू? बाहेरच खेळून राहिली. कुठं आहे दाखव. इथंच तर होती. इथंच तर खेळून राहिली होती. मी पीठ भिजून पाहायला आली तिला. इथंच खेळत होती. वेदू कुठं गेली कडे पोरगे? तरी मी तिला नाही म्हणत होती. इथंच अंगणात खेळो बाई. नाही म्हणे मी धडीवर खेळतो. आजी मला जाऊच नाही देत म्हणे. तू म्हणे खेळू दे म्हणे मला. म्हणलं खेळ. तर मी म्हटलं पाहत राहतो गड्या म्हटलं पोरीले. जास्त दूर नको जाजो म्हटलं. वेदू किती दूर गेली? कुठं गेली गड्या? इथंच खेळत होती. बुढे तरी तुले मी 10 वेळा सांगितलो तिले नजरेच्या दूर होऊ नको देऊ तू. तिच्या माय बापाले काय, तिला काही झालं तर तिच्या माय बापाले काय तोंड दाखवू आपण? तिच्या नजरेच्या दूर नको होऊ देऊ म्हटलं तरी तुला ढूंढ. आता कुठं गेली तर माझी नातीन? मी नाही होऊ दिली तिला नजरेच्या दूर. मी म्हणलं आता इथंच खेळून राहिली गड्या. इथं अंगणात. मी म्हणलं तिला रांगोळी खराब होईल ना आजी म्हणे. म्हणलं होऊ दे झाली तर. पण तू बाहेर नको जाऊ. इथंच खेळ म्हणलं. आता नाही आजी जातो ना. आजी खेळतो. मी इथंच खेळतो आजी. जाऊ दे ना अशी करी. मला आला लाडतीचं बोबडे आवाजानं बोलून राहिली होती. मी म्हणलं जाय बाई इथंच खेळ म्हटलं तरी. तरी मी
पीठ भिजवली आणि तिने पाहिले आली, खेळून राहिली होती इथं. मी म्हटलं आता पोया टाकून घेतो, अजून पाहतो. पोया टाकून झाले तुम्ही आले, तुम्ही म्हणता दिसले नाही. ते तर लहान आहे ना, समज आहे, पण तुला तर समजते ना. तरी तू तू पोया नाही टाकती, पण ते खेळत होती ना, तिची इच्छा होती ना खेळायची, तर तू बसते तिच्या संग. ते खेळत होती तोपर्यंत, जोपर्यंत ते बोर नाही होत तोपर्यंत तू बसते तिच्या संग आणि तिला खेळू देते. हा पाय आता कुठं आहे तर. आता बरं ठीक आहे, झाली माही चुके, मी तिला खेळू दिलं. मी म्हणलं खेळते बापा इथं, आताच्या आता काय होईल म्हणलं. तर जाऊ द्या, पहा इकडे तिकडे चला चला, तिकडे इकडे तिकडे पाहू. तिकडे गेली असं जराशी तर खेळाले. वेदू बाई वजू, वेदू कुठं गेली मा? कुठं गेली असं गडे, हे पोरगी खेळाले. वेदू वेदू, ए बेटा कुठं गेली मा? वेदू दिसली नाही ना, त्या तिकून आली मी. तिकडे तर नाही आहे म्हणे. ते विचारली तिकडे दोघा तिघाले, तर इकडे तर आलीच नाही म्हणे. आता इकडून इथं आलो ना मी. इकडे तर म्हणत इकडे विचारलो मी, 2-4 लेकराईले विचारलो मी, वेदू खेळायला आली काय, इकडे वेदू आली काय, 2-3 घरी विचारलो. नाही म्हणे, आम्हाला वेदू दिसलीच नाही म्हणे. मग कुठं गेली असं ना? अशी किती दूर गेली बाई पोरगी खेळाले. तरी मी मना केली होती, तरी जाऊ नको म्हणले, तरी पाहून गेली. तिला एवढं 2-3 मिनिटाचं म्हणजे 5-10 मिनिट तर लागले असं, 10-15 मिनिट लागले असं मला पोया बनवाले. तेवढ्या वेळात पोरगी गायब झाली. काय झालं बापा, काऊन दोघे जण असे बाहेर उभे आहेत? हा अहो बाई, महिना 3 वेदू खेळत होती. मी खेळतो आजी करून बाहेर घरात धडीवरच खेळत होती. आणि मग हे आले तर म्हणते वेदू कुठं आहे? मी म्हणलं बाहेर धडीवरच तर खेळून राहिले. हे म्हणते आहेच नाही म्हणते. तिकून पाहून आली तरी दिसली नाही. कुठं गेली तर काय माहिती, दिसून नाही राहिली लय वेळची. आम्ही लय ढूंढून राहिलो दोघे जण. इथंच तर खेळत होती. आता 10 मिनिट पहिले मी इथूनच गेली ना, इथूनच गेली. मी पाहिली, मी तिला खेळत होती, तरी बोलली मी काऊन इथं खेळून राहिली म्हणलं काय घरी, तर चुपचाप होती, इथंच खेळत होती. असं काय, असं इथंच खेळत होती मग गेली कुठं? काऊन काय झालं, कोण नाही दिसून राहिलं बापा? हा तर तिकडून चालली होती मी, तर उभे दिसले तर पाहिली बापा. काय झालं, काही वासरू बिसरू हरपलं का? महिना 3 शांताबाई, महिना 3 वेदू खेळाले बाहेर इथंच खेळत होती अंगणात. हे गंगा म्हणते आता इथं दिसली होती म्हणते मला. मग इथून गेली कुठं? पहा ना तिकडे, इकडे तिकडे पहा, तिकडे ते गाईच्या कोठ्यात गिट्यात पहा. गेली असं खेळत खेळत, तर शेणासंग खेळतेत लेकरं तसे बी. हो दिसलं असं वासरू बिसरू, तर गेली असं वासराच्या मागं गिंग इथंच होती बापा. चला बरं या इकडे जाऊन पो. हो तिकडे आहे बापा एक कोठा, चला बरं त्या कोठ्यात जाऊन पो. हो चला बरोबर. तशी मोठी वासराचा तिला आवडी आहे बापा. वासरू आपल्या घरच्या वासराला किती त्याच्याच मागं लागली राहते निरा. वासरू 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 करून मोठी खुशी तिले वासराची, गाईच्या वासराची, काय गाईच्या पिल्ल्याची, कुत्र्याच्या पिल्ल्याची, मोठी तिले खुशी. चला बरं जाऊन पाहू त्या कोठ्यामध्ये, तिकडे कोठ्याकडे. इकडेच गेली असन, चला पाहू. इकडे कायला जाईन गड्या ते, इथं खेळत होती तर इथून घरी येते. चला ना तुम्ही, पाहायला काय हरकत आहे काय? गेली असन तर पाहून तर येऊ. तिकडे पाहिलं म्हणता तर इकडे पाहून घेऊ जरासा. हो आम्ही का तिकडे अर्धगाव येणं पालतं पाडलं, अर्धगाव मी पालतं पाडलं, नाही दिसली. चला बरं आता इकडेच पाहू. लेकराईले एकटं नाही सोडा बापा. कायले एकटं सोडतात लोक, तर काय नाही. मी एकटं नाही सोडलं तिला. माय लक्ष होतं तिच्यावर. मी म्हणतो ना माय लक्ष होतं. मी मला हे येणार होते घरी जेवाले. मी म्हणले यायला भूक लागेल, मी पोळ्या करतो. इले म्हटलं इथं अंगणात खेळ. ते म्हणे नाही आजी मी बाहेर खेळतो म्हणे धडीवर पाशी. म्हणे म्हणलं ठीक आहे धडीपाशी खेळ. तरी मी पीठ भिजवली तिला पाहायला आली, धडीवर खेळत होती. अंदर गेली, पोळ्या टाकल्या आणि हे आले. हे म्हणते वेदू कुठं? मी म्हणतो बाहेर रस्ता आहे, तर हाय नाही म्हणते. भेटलो बाई पाहाले. मग आता 10-15 मिनिटातच लेकरू गायब होते, तर काय किती पहा. हो चला चला तिकडे पाहून घेऊ. माय बापा बापा, अरे बापरे, अरे बापरे देवा, अरे देवा, काय पाहिलं, काय 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 सुरू आहे बापा? वेदू काय झालं मग? वेदू वेदू राम खोरा, लाज नाही वाटली काय? जराशी लाज नाही वाटली काय? लाज नाही वाटली जराशी बी? एवढीशा पोरीवर वाईट नजर टाकून राहिला होता राम खोरा. वेदू वेदू काय झालं मग? वेदू पाहतीले काय लागलं, काय कुठं होतं पाहतीले? कुठं लागलं वेदू? कुठं लागलं मग? तुला लागलं का मग? वेदू वेदू बरं झालं बाई. वेदू वेदू मी चरला तिकडे गेली बापा. मग वेदूला 10-15 मिनिटातच कायचं काय घडत होतं रे बापा. आता वेदू द्या याच्या नड्यावर चांगली भुक्की. कुठं लागलं का बाई? वेदू आजी वय मग, आजी आजी आली मग. वेदू घाबरली, भेली. काय लागलं की नाही म्हणा तिले. आपण वेळेवर आलो, ते बरं झालं, वेळेवर पोचलो आपण. पाहिलं इकडे तिकडे तुम्ही लवकरच, म्हणून जमलं, नाही तर कायचं काय घडत होतं. याच्या पाय खड्ड्यात चालले तरी याले अक्कल नाही आली का? एवढं म्हातारा झाला, 60-65 वर्षाचा बुडा या,
ते लहानशी पोरगी नाही समजली काय याले, ते लहानसं लेकरू लेकरू आहे. किती बोबड्या आवाज, किती सुंदर दिसते, लाड करायला एक ते लेकरू दिसते. आणि हे 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 मुर्दार, हा कसा जीवन राहिला गोट्यानं. थांब एक गोटा सांगतो, या तोंडावर टाकतो साजरा. शांताबाई राहू दे, पोलीस आयले फोन करायचे तुम्ही, पोलीस आयले फोन करा. काय राहू दे म्हणतं गंगा, पोलिस काय करणार आहे, काही नाही करणार आहे, धरून नेले आणि 2 इकून दिन काड्या लाठ्या आणि 2 इकून दिन लाठ्या आणि बस. मग ठेवून त्याला मस्त पाहुणचारात तिथं जायला मध्ये पाहुणचार होईल. मग याचा मस्त बेसन भाकरीचा जे काही करा लागते ना आपल्यालाच करा लागते. द्या तुम्ही 2-4 त्याच्या छातीवर साजऱ्या. हो त्याच्या तिथं द्या चांगला लाता, तुम्ही द्या चांगला लाता तिथं. तेव्हा तर तो सुधरण लय सुजन आली असं त्याला. तर राहू द्या जी, नको मारा जास्त, मरून जाईल तर आपणच उलट फसू, आपल्याला धरून देईन पोलीस. हो जे न्याय मागते ना पोलीस कधी त्याच्यावरच लाठी मारते. राहू द्या आता, शांताबाई कर फोन कर आणि ते याले तिकडे धाडून पोलीस स्टेशन मध्ये जैलात. हो तसं तर होऊनच राहिलं, तसं तर होऊनच राहिलं. जो न्याय मागायला जाते त्यालाच मारतात पोलीस, त्यालाच हाकलतात. आणि जो गुन्हेगार राहते ना त्याला पोलीस कठडीमध्ये संरक्षणामध्ये ठेवतात. तसं तर होऊनच राहिलं. पण आता कायद्याच्या समोर आपल्याला जाता येत नाही. फोन करतो मी, पोलीस आले बोलावून देतो. थांबायचे आता, नको मारा त्याले, राहू द्या आता. अर्ध राहिलं सोयलं ते मारतील पोलीस. मा नातीने हात लावायची हिंमतच कशी झाली तुझी थेरड्या. आता खूप दिवस लागून राहिला, असं वाटून राहिलं की तुला मारून टाकतो. मा नातीने हात लावायची गरजच कशी झाली तुझी वाली, गरजच काय होती, तू हिंमतच कशी झाली तुझी वाली थेरड्या. मोराले टेकला 60-65 वर्षाला झाला आणि तुला दुर्बुद्धी सोडून राहिली. नातीवर वाईट नजर टाकून राहिला होता थेरड्या कुठच्या कोमीना रामखोरा. साहेब अशा गुन्हेगाराला कठोरातली कठोर सजा भेटली पाहिजे. सजा फक्त एकच, फाशीची सजा भेटली पाहिजे अशा गुन्हेगाराले. आम्ही वेळेत पोहोचलो म्हणून बरं झालं, नाही तर त्या पोरीचा जीव गेला असता. आता ते पोरगी पहा 4 वर्षाची, फक्त 4 वर्षाची बोबडी बोलते. तिले धडाचं बोलणं तक येत नाही. त्या पोरी संग या माणूस दुष्कर्म करत होता. हो बे मुर्दाड्या, अक्कल नाही काय जराशी बी, अक्कल नाही काय. जात तर सारी किटून गेली, मतारा झाला आणि हे धंदे करणं सुटून राहिले. ते लहानचं बाळ आहे, ते लहानचं बाळ नाही चाललं काय. हराम खरा साहेब, जरासाही मुलाचा करायचा नाही अशा लोकांचा मुलाचा करायचा नाही. अशा गुन्हेगाराले फाशीची सजा केली पाहिजे, फाशीची सजा केली पाहिजे अशा गुन्हेगाराले. तर पुन्हा डबल कोणी असा गुन्हा करायची हिंमत करणार नाही. असं काहीतरी केलं पाहिजे शासनानं, आपल्या सरकारनं असं काहीतरी केलं पाहिजे का असा गुन्हा करायची हिंमत पुन्हा कोणाची झाली नाही पाहिजे. आणि निष्पाप जीवाचा हत्या झाली नाही पाहिजे, निष्पाप जीव गेला नाही पाहिजे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका. न्याय भेटन तुमच्या पोरीले. यानं ओरबाडलं तुमच्या पोरीले न्याय नक्की भेटन आणि याले कठोरातली कठोर सजा नक्की होईल. कधी होईल साहेब, कधी होईल? तुम्ही तारीख द्या तुम्ही. आता त्याला पोलीस कोठडीत ठेवान 7 दिवस, मग 7 दिवसानं त्याला तुम्ही कोर्टात उभं करान आणि तिथं तुम्ही साबित करून द्या की याचं मानसिक संतुलन हल्लं होतं म्हणून यानं तसं केलं होतं. आणि बस या जामिनावर सुटून जाईन, मग मोकळा फिरन. मग आणि निष्पाप जीवात जीव, निष्पाप ज्या जीवाची गलती नव्हती, काही चुकी नव्हती, त्या जीवाले हे दुनिया सोडून जायला लागन. ह्या असा मोकळा बैलासारखा हिंडन आणि दुसरा शिकार पाहिन. 5-6 महिन्यानं दुसरे कोणत्या निष्पाप जीवाची हत्या हा करन. तुले चांगलं आता तुला शिलतो चांगला, तुझी चमडीच उधळतो चांगला. चल तू जेला चल. तुले मासारखा भेटला नसन आतापर्यंत, आता मासारखा भेटला नसून तुले. चल तू जेला चल, तू मा कोठडीत चल. तुझी चमडी उधळतो पुरी. न्या चांगलं घासत, त्याचे टोंगडे तुटले पाहिजे, पुरे फुटले पाहिजे. न्या चांगलं घासत, पुरे केस उपडून टाका त्याचे. तुम्ही तिला घेऊन जा घरी आणि पहा तिले कुठं काय जखम आहे काय आहे, दवाखान्यात घेऊन जा. ने तिले दवाखान्यात ने आता. हो नेतो दवा, आता हातपाय धुवून देतो तिचे आणि ती दवाखान्यात नेतो, दवा गोळ्या करून आणतो. तिच्या मायले बोलावतो बापा आणि तिच्या मायच्या संग तिले धाडून देतो. आपलं लेकरू आपल्या जवळ ठेवा. त्या मायनं ती कायले इथं आणून ठेवलं तुमच्या पाशी तिले. आपलं लेकरू आपल्या पाशी सुरक्षित राहते. नाही पण दरवर्षी येते ते माया पाशी राहते. तिची माय बी आली होती. आजी म्हणे मी राहतो तापाशी, आजी मी राहतो तापाशी. म्हणलं राय बापा, मला बी कुठं जा लागते आता उन्हाळ्यामध्ये, वावरा शेताचे कामं झाले तर म्हणलं दरवर्षी सारखी राहीन म्हणलं माझ्याजवळ. आणि शाळा लागली म्हणजे चालली जाईन म्हणलं. तरी मी आता ते घटना ऐकली होती ना आपल्या, काय नाव होतं ते, आज्ञा पोरगी
चारच वर्षाच्या जेवढी माहिती पोरगी घाळा माया जीव का लागते, घाळा माया जीव का लागते. केवढी लहानशी 4 हिच्यात वाणी पोरगी. ते घटना ऐकली तेव्हापासून मी कधी इले बी अशी सांभाळून राहिली होती का मी इले बाहेर खेळू नको म्हणा. ती हे म्हणे मी धडीवरच खेळतो आजी म्हणे. म्हणलं खेळ. पीठ भिजवले नेले पाहायला आली, पोळ्यात टाकायला गेली तेवढ्या वेळात इकडे काय त्या डुक्कर तोंड्यानं आणलं तिले. आपल्या लेकरावर ना एवढं लक्ष ठेवा लागते ह्या जमान्यात, एवढं लक्ष ठेवायची गरज आहे आता ह्या जमान्यात. तो यात तेल घालून आपल्या लेकरावर लक्ष ठेवावं. आपल्या नजऱ्या 5 मिनिटे होऊ देवा नाही, बाहेर निघूच नाही देवा. आपल्या घरात खेळ बाई आणि बस घरात राह. बाहेर खेळायचं असलं जरा तर आपण तिच्यापाशी थांबाव आणि खेळून झाला का तिला आपल्या घरात आपल्या नजरेसमोर ठेवा आणि तेव्हा आपले काम करा. आता जमानाच मोठा खराब आहे. आता हिच्या मायले बी सांगता असं हिच्या संग असं घडलं म्हणा, हा होत्याचं नव्हतं होत होतं. चांगली पाय म्हणा नजरीच्या आळ करू नको लेकराले. हो गंगा, काश आपल्या येदूच्या बाबतीत असं घडलं असतं, पकडला गेला असता तो आणि आपली वेदू वाचून गेली असती आणि असं कोणी पाहून घेतलं असतं, कोणी वाचून घेतलं असतं तिले, असं घडलं असतं तिच्या बाबतीत, जिवंत वाचली असती तर किती चांगलं झालं असतं. बिचारी ते लहानशी चिमुकली बाळ, हा लहानसं चिमुकलं बाळ, काय वेदना सहन केल्या असन त्या बाळानं, काय वेदना सहन केल्या असन, किती वेदना झाल्या असन तिने. आणि त्या कुत्र्यानं, त्या थेरड्यानं, म्हाताऱ्यानं, डुक्कर तोंड्यानं, दगडानं शेवटी तिची हत्या केली दगडानं. किती दुखलं असन बिचारे, किती तिला दुखलं असन. आणि अजून शेणात लपून ठेवलं का कोणाला बॉडी दिसली नाही पाहिजे तिची, कोणी ओळखलं नाही पाहिजे, आपण वाचून गेलो पाहिजे म्हणून. काश वाचून गेलीस ती पोरगी. त्याला त्या थेरड्याला डुकऱ्याला पकडून घेतलं असतं लवकरच, पहिलेच माहीत झालं असतं पहिलेच तर किती चांगलं झालं असतं. हो शांताबाई, खरंच आज्ञाच्या बाबतीत बी असं घडलं असतं. तिने वाचवलं असतं कोण, त्याच्या त्या नराधमाच्या त्या डुकराच्या तावडीतून सोडवलं असतं, तिने वाचवलं असतं तर किती चांगलं झालं असतं. आज बोलली असती, शाळेत गेली असती, आई आई बाबा बाबा करून अंगणात खेळली असती. हा अजून काय जग पाहिलं ह्या लहान लहान लेकरानं, काय जग पाहिलं. किती लहान एकदम 3-4 वर्षात काय समजते, काय जग नाही पाहिलं, काय नाही. पण शांताबाई नियतीच्या पुढं कोण गेलं, नियतीच्या पुढं कोणी नाही जाऊ शकत, कोणी नाही जाऊ शकत. हो शांताबाई गेला, येदूचाही जीव गेला आणि आज्ञाचाही जीव गेला. आणि काय भेटलं त्याला, लहान लहान लेकरायले मारून. त्या निष्पाप किती निष्पाप मन राहते त्याचं, किती त्याचं काही समजत नाही त्याला, काही समजत नाही. या लहान लहान लेकरायचा जीव घेऊन त्याच्या संग असं काम करून काय भेटलं त्याला, काय भेटलं. त्याला तर चांगली सजा झाली पाहिजे. अशी चुकी लेखानी फाशीची सजा शासनानं जाहीर केली पाहिजे. खूप वाईट वाटते वेदूसाठी, आज्ञासाठी. अशा अजून कित्येक घटना रोज घडत असन अशा घटना. नाही घडलं पाहिजे असं, नाही केलं पाहिजे बापा, नाही केलं पाहिजे असं. लहान लहान लेकरायले तक सोडून नाही राहिले लोक.